नाशिक शहरात व परिसरात गोहत्येचे अनेक प्रकार घडत असताना त्या संदर्भात विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. सदर प्रकारांना आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्तांचे आदेश असताना मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे अंमलदार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी हद्दीत गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने मायको सर्कल परिसरात सकाळी 8 वाजेच्या सुमारास सापळा रचून मायको सर्कल येथे मारुती झेन क्रमांक MH01 AH 2415 या गाडीचा पाठलाग करून अडवले. सदर वाहनात गोवंश जातीच्या जनावरांचे सुमारे 70 किलो मांस अंदाजे 14,000 रुपये किमतीचे तसेच वाहन किंमत 60,000 रुपये असा एकूण 74,000 रुपयांचा मुद्देमाल तसेच संशयित अफरोज कुरेशी वयवर्ष 49 राहणार बागवानपुरा, शेख हुसेन भुरू वयवर्ष 48 राहणार पंचशील नगर यांच्याकडून ताब्यात घेऊन दोन्ही संशयित विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की तसेच पोलीस निरीक्षक साजिद मंसुरी यांच्या देखरेखीखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस शिपाई समीर शेख, नवनाथ उगले, गणेश बोरनारे आदींनी केले आहे. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.